नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल पडोळे। आज आपण इयत्ता 9वीतील विषय इतिहास आणि नागरिकशास्त्र स्वातंत्र्योत्तर भारत 1961 ते 2002 या दरम्यानचा इतिहास आपण शिकणार आहोत। याआधी आपण 6वं प्रकरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिकलो। महिला आणि अन्य दुर्बल घटकाचं सक्षमीकरण हे प्रकरण आपण सविस्तर समजून घेतलं। आज त्याच्या पुढचं जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे प्रकरण 7वं, विज्ञान आणि तंत्रज्ञान। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारतानं कशा पद्धतीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रगती केली याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा। स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात कशा पद्धतीने कामगिरी राहिली, कशा पद्धतीने आपण आपला विकास केला, सोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या काही महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्याचाही सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यांचं भारताच्या प्रगतीत असणारे जे योगदान आहे त्याचाही अभ्यास सविस्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण करणार। सर्वात आधी आपण पाहू ते म्हणजे काय तर भारतीय अणुऊर्जा आयोग। विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या समोर अनेक समस्या होत्या आणि या सर्व समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला दिसते महत्त्वाचं कार्य केलं ते म्हणजे तेव्हाचे पहिले जे पंतप्रधान आहे भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे एक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे नेते, वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारताची कशी प्रगती करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात। त्यांच्या या प्रयत्नातूनच 10 ऑगस्ट 1948 ला भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली। या अणुऊर्जा आयोगाचे जे पहिले अध्यक्ष आहे ते आपल्याला दिसते डॉक्टर होमी भाभा। हे या आयोगाचे अध्यक्ष होते आणि यांच्यावर हे फार मोठी जबाबदारी देण्यात आली होती की भारताने वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अणूचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल, अणू हा कसा विकासाच्या दृष्टीसाठी महत्वाचा घटक आहे यासाठीच डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली आपल्याला दिसते। या अणुऊर्जा आयोगाचे जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये आपल्याला दिसते की ऊर्जेपासून वीज निर्मिती करणे, एवढंच नाही तर अन्नधान्य उत्पादन वाढवणे। पुढे आपल्याला दिसते की यासाठी जे काही तंत्रज्ञान पाहिजे ते तंत्रज्ञान विकसित करणे, सोबतच नॅनो टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, सूक्ष्म तंत्रज्ञान ज्याला म्हणतो, ज्याला नॅनो टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, याचा विकास करणे हे आपल्याला या अणुऊर्जा आयोगाचे उद्दिष्ट त्यावेळेस असलेला आपल्याला दिसते। विद्यार्थी मित्रांनो, सोबतच भारतात जी पहिली अणुभट्टी तयार झाली ती झाली 1956 ला, जिचं नाव अप्सरा। या अप्सराची निर्मिती भारतात सर्वात प्रथम झाली 1956 ला झालेली आपल्याला दिसते आणि हे अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी असलेली ही आपल्याला दिसते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसते की 1969 मध्ये विद्युत निर्मितीसाठीच मुंबई येथील तारापूर या ठिकाणी एक अणुकेंद्र स्थापन करण्यात आलं की तारापूरला। त्यानंतर तुमच्या असंही लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, या थोरियमचा विद्युत निर्मितीमध्ये फायदा व्हावा, त्याचा उपयोग व्हावा यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे तुमच्या असं लक्षात येईल रिएक्टर रिसर्च सेंटर स्थापन करण्यात आलं आणि या रिएक्टर सेंटरची फार महत्वाची भूमिका नंतरच्या काळात वीज निर्मितीमध्ये किंवा विद्युत निर्मितीमध्ये सुद्धा झालेली आपल्याला दिसते। तसेच जे जड पाण्याचे जे काही कारखाने आहेत, कारण जड पाणी हे अणुविद्युत केंद्रासाठी किंवा अणुपासून वीज तयार करण्यासाठी फार महत्वाचं होतं। यासाठीच मग या जड पाण्याचे जे कारखाने आहेत ते वडोदरा असेल, तुमच्या असं लक्षात येते की तलचेर असेल किंवा तुतीकोरीन आहे किंवा कोटा आहे, या ठिकाणी ह्या जळ पाण्याचे कारखाने निर्माण झालेले आपल्याला दिसतात, ज्याला हेवी वॉटर ज्याला म्हणतो आपण ते। आणि या जळ पाण्याच्या संशोधनासाठीच हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची सुद्धा स्थापना नंतरच्या काळात भारत सरकारने केलेली आपल्याला दिसते, ज्याचं पुढे नामकरण पुढे हेवी वॉटर बोर्ड असं सुद्धा झालेलं विद्यार्थी मित्रांनो दिसते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या अणुभट्टीतील पुढचा जो टप्पा आहे ते म्हणजे ध्रुव अणुभट्टी। ही जी ध्रुव अणुभट्टी आहे ही भारतातील पहिली भारतीय बनावटीची अणुभट्टी आहे, जी 1985 ला
सुरू झाली. म्हणजे या ठिकाणी असणारं संपूर्ण तंत्रज्ञान या अणुभट्टीसाठी लागणार हे संपूर्ण तंत्रज्ञान भारताने विकसित केलं आणि या ठिकाणी इंधन म्हणून या अणुभट्टीमध्ये वापरण्यात आलेलं आपल्याला दिसते. भट्टीमधून जवळपास असं म्हणतात की 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ध्रुव अणुभट्टीतून उत्पादन झालेलं दिसते आपल्याला, उत्पन्न झालेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर या जे काही 350 किरणोत्सारी जे पदार्थ आहे त्याचा उपयोग उद्योग क्षेत्रासाठी, शेती क्षेत्रासाठी नव्हे तर वैद्यक क्षेत्रासाठी सुद्धा करण्याचं मानस त्या ठिकाणी भारत सरकारनं पूर्ण केलेलं आपल्याला दिसते. म्हणजे या ध्रुव अणुभट्टीच्या माध्यमातून भारताने परत एक विकासाचं पुढचं पाऊल टाकलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो महत्वाचा भाग येतो तो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला NPCIL आपण म्हणतो. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही फार महत्वाची, कारण NPCILच्याच माध्यमातून अणुऊर्जेपासून जे वीज निर्मिती आहे ते वीज निर्मिती करण्यासाठीच 1987 ला हे जे आहे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली. ही कशासाठी तर विद्युत निर्मितीसाठी या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची, ज्याला आपण NPCIL म्हणतो, तिची स्थापना झालेली आपल्याला दिसते. मग ही जी कंपनी आहे या कंपनीचं उद्दिष्ट काय होतं तर तुम्हाला दिसते सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणाला फायदेशीर असणारी वीज निर्माण करणे. एवढंच नाही तर वीज निर्मितीत विकास करून देशाला स्वावलंबी बनवणे हे सुद्धा उद्दिष्ट या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला NPCIL म्हणतो आपण, तिचं असलेलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं आहे ते म्हणजे काय, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महत्वाचा भाग पाहायचा आहे किंवा महत्वाची घटना पाहायची आहे अणुचाचणी. आणि पोखरण येथील पहिली अणुचाचणी याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो की शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठीच या अणुऊर्जेचा उपयोग केला जाईल असं भारतानं निश्चित केलं होतं. म्हणजे याआधी भारतानं अणूचा उपयोग वीज निर्मितीसाठी किंवा इतर शेती क्षेत्रासाठी किंवा वैद्यक क्षेत्रासाठी किंवा इतर तंत्रज्ञानात त्याचा फार मोठा उपयोग भारताने करून घेतला. मग आता परिस्थिती अशी निर्माण झाली होती की भारताने अणुचाचणी ज्याला म्हणू आपण, अणुबॉम्ब ज्याला म्हणू, तो अणुबॉम्ब तयार करण्याचं ठरवलं होतं. आणि भारतानं स्पष्ट केलेलं होतं की भारतानं जागतिक शांतता टिकवण्याच्या दृष्टीनं भारत एक महत्वाचं राष्ट्र आहे आणि ती भूमिका पार पाडेल. जागतिक शांततेला कुठेही हानी पोहोचणार नाही अशाच पद्धतीचं कार्य भारत करेल. यासाठीच भारताने शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठीच अणुऊर्जेचा उपयोग करण्याची ग्वाही जगाला दिली होती. आणि यातूनच आपल्या असं लक्षात येते की 18 मे 1974 ला राजस्थानातील पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी केली. आणि ही जी अणुचाचणी होती या अणुचाचणीसाठी सर्वात मोठं श्रेय किंवा मोठा वाटा जर कोणाचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला दिसतो, तो म्हणजे डॉक्टर होमी सेठना. हे त्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. आणि दुसरं दिसते डॉक्टर राजा रमण्णा. या दोन व्यक्तींनी पोखरण अणुचाचणीसाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो तेव्हा ज्या पंतप्रधान होत्या ह्या कोण होत्या तर श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळेसच्या पंतप्रधान होत्या, ज्यांच्या काळात भारताने पहिली अणुचाचणी केली आणि भारत एक अण्वस्त्रधारी राष्ट्र असल्याचं जगाला दाखवून दिलं. हे अत्यंत महत्वाची घटना किंवा अत्यंत महत्वाचा टप्पा होता भारताच्या विकासातला. भारताने स्वतःचा विकास तर केलाच केला, पण स्वतःचं रक्षण करण्याच्या दृष्टीने सुद्धा एक महत्वाचं पाऊल भारताने टाकलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो मग प्रश्न हा निर्माण होतो की पोखरण हे राजस्थानातील पोखरण हे ठिकाणच का निवडलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो हे पोखरण नागरी वस्त्यांपासून लांब असलेलं आपल्याला दिसते. त्याच्याही पुढं की या ठिकाणी भूगर्भात कुठलेही पाण्याचे साठे किंवा पाण्याचे स्रोत नाही की ज्याच्या या अणुचाचणीमुळे त्याच्यावर कुठलाही परिणाम होईल असं काहीही त्या ठिकाणी नसलेलं आपल्याला दिसते. म्हणूनच हे पोखरण हे ठिकाण निवडलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची घटना चाचणी म्हणजे दुसरी अणुचाचणी ही सुद्धा भारताच्या दृष्टीने फार महत्वाची होती की भारत हे अण्वस्त्र सज्ज आहेच, युद्ध करण्याची गरज नव्हती.
परंतु आपले जे शेजारी राष्ट्र होते चीन आणि पाकिस्तान, चीनच्या मदतीनं पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्रधारी झालेलं होतं. मग भारत सुद्धा अण्वस्त्रधारी होणं फार गरजेचं होतं. हे शांतता टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून दुसरी सुद्धा अणुचाचणी घेण्यात आली. ते म्हणजे केव्हा 11 मे 1998 दुसरी अणुचाचणी घेतली. याच दरम्यान हायड्रोजन बॉम्बची सुद्धा चाचणी घेण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सुद्धा चाचणी पोखरण याच ठिकाणी घेतली ज्या ठिकाणी पहिले 1974 अणुचाचणी केली होती. त्याच ठिकाणी 1998 सुद्धा दुसरी अणुचाचणी घेण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे असलेले आपल्याला दिसतात. आणि हे अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा जगाला ग्वाही दिली होती की जरी आम्ही अणुचाचणी केली असेल, हायड्रोजन बॉम्बची चाचणी जरी आम्ही केली असेल, परंतु याचा उपयोग कधी आम्ही करणार नाही. जगात शांतता टिकेल याच पद्धतीने आमचं कार्य असेल. शांतता टिकवणे हेच आमचं पहिलं उद्दिष्ट असेल असंही बजावून सांगितलं होतं किंवा अशी ग्वाही सुद्धा दिलेली होती. तरीही विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेला जे करायचं होतं ते अमेरिकेने केलंच. म्हणजेच काय, अमेरिकेने भारतावर निर्बंध त्यावेळेस लादलेले आपल्याला दिसते. त्यानंतर अणु चाचणीतली पुढची जे महत्वाची कार्यक्रम होता तो म्हणजे क्षेपणास्त्र विकासाचा. विद्यार्थी मित्रांनो, क्षेपणास्त्र विकास हा महत्वाचा होता आणि यातलं पहिली घटना आहे पृथ्वी. पृथ्वी हे क्षेपणास्त्र आहे. 1988 मध्ये भारताने पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी केली, जी यशस्वी चाचणी ज्याला म्हणतो. तर त्यानंतर 1989 सुद्धा अग्नीची सुद्धा चाचणी या ठिकाणी करण्यात आली. जगाने भारताच्या या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत क्षेपणास्त्राचा विकास करण्याचं ठरवलं आणि या संपूर्ण प्रोग्रामचे सर्वेसर्वा जर कोण असेल, ज्याला आपण मिसाईल मॅन म्हणतो, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे या सर्व या प्रोग्रामचे, ज्याला म्हणू आपण इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो होता, याचे सर्वेसर्वा होते ज्यांनी भारतात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचण्या केल्या. म्हणूनच त्यांना आपण मिसाईल मॅन असं म्हणतो. यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यासाठीच हे ज्याला आपण म्हणतो की DRDO या माध्यमातून भारतानं आपला क्षेपणास्त्राचा कार्यक्रम पुढे राबवलेला दिसतो. एवढंच नाही तर भारताने पृथ्वी 1 हे क्षेपणास्त्र विकसित केलं, जे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं होतं, जे पायदळाकडे होतं. दुसरं पृथ्वी 2 होतं, जे वायुदळाकडे होतं, आकाशातून जमिनीकडे किंवा आकाशातून आकाशात मारा करणारं ज्याला म्हणू आपण. आणि पृथ्वी 3 ज्याला म्हणू आपण ते नौदलाकडे होतं, जे कशासाठी तर पाण्यावरून पाण्यावर मारा करण्यासाठी असलेला आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की हे जे मिसाईल होते पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3 यांचीच स्फोटके वाहून नेण्याची जी क्षमता आहे, हे जवळपास 500 ते 1000 किलोग्रॅम ज्याला म्हणू आपण किंवा किलो एवढं आण्विक स्फोटके वाहून नेण्याची यांची क्षमता होती. आणि मारा किती किलोमीटर पर्यंत करायचा, त्याची मारायची क्षमता किती, तुमच्या असं लक्षात येईल 150 ते 300 किलोमीटर पर्यंत हे तिन्ही क्षेपणास्त्र मारा करू शकतात. एवढी पॉवर या पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3 मध्ये असलेली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे ते म्हणजे अग्नी. विद्यार्थी मित्रांनो, चीन आणि पाकिस्तान, जसं मी तुम्हाला सांगितलं की अणुबॉम्बची चाचणी करताना हे फार महत्वाचं होतं. आणि या ज्या मिसाईल आहेत किंवा ज्याला आपण क्षेपणास्त्र म्हणतो, हा जो विकास कार्यक्रम भारताने हाती घेतला, त्या सुद्धा हे एक महत्वाचं उद्दिष्ट होतं की आपले जे शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तान आणि चीन यांना भारताच्या क्षेपणास्त्राची कल्पना यावी यासाठीच हा कार्यक्रम राबवला गेलेला आपल्याला दिसतो. यातूनच पुढची जे पद्धत पुढचं जे होतं ते ज्याला आपण अग्नी 1 म्हणतो, याची चाचणी भारत सरकारने घेतली, जिचा पल्ला जवळपास 700 किलोमीटरचा होता. म्हणजे जवळपास 700 किलोमीटरवर जाऊन ते अचूक मारा करू शकत होती. पुढे अग्नी 2 आणि अग्नी 3 याची सुद्धा निर्मिती भारत सरकारने केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ते पाहायचं आहे ते म्हणजे आकाश आणि नाग क्षेपणास्त्र. हे क्षेपणास्त्र जे आहे हे जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये भारत सरकारने आकाश नावाचं जे क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलं.
जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की 30 किलोमीटरचा याचा पल्ला आहे, म्हणजे इथून 30 किलोमीटरवर ते काय करू शकते, मारा करू शकते आणि जवळपास 720 किलो विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता या आकाश क्षेपणास्त्राची असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं एक नाग ज्याला म्हणू आपण, हे सुद्धा क्षेपणास्त्र भारताने विकसित केलं की ज्यामुळे लष्करी दृष्ट्या भारत आता सक्षम झालेला आपल्याला दिसतो, सुरक्षित झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो भारताने एका क्षेत्रात आपला विकास केलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण भारताचा जो अणु आयोगाच्या माध्यमातून चाललेला जो विकास होता हा क्षेपणास्त्रापर्यंत कसा आला याचा सविस्तर अभ्यास या प्रकरणांमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो केला. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी आपली रजा घेतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जर का हा पाठ जर का तुम्हाला समजला असेल तर माझी विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा, जेणेकरून मलाही काही सुधारणा करता येईल आणि एवढंच नाही तर त्यामुळे मला एक प्रोत्साहन मिळेल की ज्यामुळे परत आणखी नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी आपली रजा घेतो. धन्यवाद.